नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असताना स्वाभिमानला पडलं खिंडार. जिल्हाध्यक्षांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत केला जाहीर प्रवेश. मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची ग्वाही. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं, बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सतर्क. पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांचं प्रतिपादन. आणि अनियमित पाणी मिळत असल्यानं रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील ग्रामस्थ संतप्त. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. साहेब, बोला पाटील. एक अडचण होती. 1 महिन्यासाठी रजा हवी होती. रजा? कशासाठी? थोडा मेडिकल प्रॉब्लेम होता. हर्नियाचं ऑपरेशन करायचं आणि शिवाय रिकव्हरीला थोडा वेळ लागतोच ना. हर्नियाचं ऑपरेशन? माझं ऐका पाटील, तुम्ही मोर्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा. तिथं सगळंच सोयीचं आहे. दुर्बिणीनं शस्त्रक्रिया करतात, त्यामुळे तुम्ही एका दिवसात घरी जाऊ शकता. एका दिवसात? अहो, 1% ऑपरेशन करतात, कमी दुखतं, त्यामुळे रोजच्या कामाला तुम्ही लवकर जाऊ शकता. लवकर म्हणजे? म्हणजे 7 दिवसात. शेतकरी, नोकरदार आणि बिझनेसमॅन साठी एकदम बेस्ट. शिवाय पुन्हा हर्निया होण्याची भीती नाही. ते ठीक आहे सर, पण ते जड सामान उचलायचं वगैरे? अहो, त्याचंही टेन्शन नाही, तेही करू शकता. फास्ट रिकव्हरी, शिवाय पैसा आणि वेळेची बचत. बोला, देऊ महिनाभराची रजा? अजिबात नको. हो, मोर्या एवढं पाठीशी असताना महिनाभर काम धंदा सोडून कोण घरात बसणार? साहेब, मी आता थेट मोर्याच गाठतो. मोर्या हॉस्पिटल, ई वॉर्ड, राजारामपुरी, 9वी गल्ली, कोल्हापूर. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक राहिले असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील स्वाभिमानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मंगेशराव शिंदे आणि मेघनाताई आणि त्यांचे सर्व सहकारी जे प्रवेशकर्ते झालेले आहेत, हे अत्यंत शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेले आहेत. कोणतंही कंडिशन नाही आणि कोणते अटी शर्ती नाहीत. तर भविष्यातलं जे विकासाची जी कामं आहेत आणि त्यांच्या परिसरातली वेगवेगळ्या पद्धतीची रस्ते असतील, पाणी असतील, ही जी कामं असतील, ही कामं व्हायला पाहिजेत, हा तेवढा त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे. पण त्याचबरोबर स्वाभिमान पक्षामध्ये काम करत असताना मंगेश शिंदे सारख्या एका निष्ठावान कार्यकर्त्याचा जो अपमान, अवमान आणि जी निर्बंधना केली जात होती, त्याला कंटाळून आणि एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा हा जो काही ज्या पद्धतीने त्यांची निंदानालस्ती करण्यात येत होती, ती सहन न झाल्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. रत्नागिरी येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष मेघना शिंदे यांच्यासह ज्या स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधण्यात आलं. स्वाभिमान पक्षातील नेत्यांच्या मनमानीपणाला कंटाळून आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. आम्ही एवढंच सूचना केली की साहेब, स्थानिक कार्यकर्ते जे सांगतील तशा पद्धतीने प्रचार करा. कसं आहे, तुमचे जे पगारी नोकर जसे सांगतील तसे आम्ही काम करणारे नाही. त्यांच्याकडे आम्हाला पैशासाठी 2,000 दे, 5,000 दे, इथे हे आम्हाला तुम्ही सांगू नका काय. आणि जर ते तुमचे पगारी कार्यकर्ते जे PA वगैरे आहेत, आज 2 दिवस हा तिसऱ्या दिवशी बघतो तर आम्ही दुसराच असतो.
तो कधी दिसतच नाही. मग त्याचा फोन डिलीट करायचा, परत ह्याचा फोन घ्यायचा. हे लोक अक्षरशः कंटाळली. ह्यांनी जायचं परस्पर तिकडे आश्वासनं द्यायची. आश्वासनं देताना लोकांना विश्वासात लोक स्थानिक नेतृत्व बघतात. माझ्याकडे यायला लागली. बाबांनो म्हटलं तर मुंबईवाल्यांनी कोणी आश्वासन दिली असतील तर तुम्ही बघा, मला काय त्याच्यामध्ये गृहीत धरू नका. काय साहेबांना माहिती नसेल एवढं पण मी बाजू साहेबाची अजून मांडत होतो. काय पण ते अति झालं. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची प्रक्रिया संपत असतानाच स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीररित्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे कोणाचा फायदा आणि कोणाचं नुकसान होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. प्रवेश करताना शिवसेनेमध्ये कंडिशनल आहात की अनकंडिशनल आहात? मी काही कंडिशन टाकलेली नाही. काही कंडिशन टाकलेली नाही. पण आता उत्तरेमधून एवढं जवळ सगळं स्वाभिमान तुम्ही घेऊन आलात शिवसेनेत. हे तर काहीच नाही आहे. मी कुठल्याही कार्यकर्त्याला माझ्यासोबत चला म्हणून सांगितलेलं नाही. फक्त मी जातोय काय प्रमुख कार्यकर्त्यांना सांगितलं तर त्याच्यावरून ही लोक माझ्यासोबत आलेली आहेत. तुम्ही या, मी तुम्हाला काहीतरी देईन वगैरे, ह्याच्यातला काही विषय नाही. बरेच दिवस असंतोष चालत होता. त्या असंतोषाचा वडवा आत पेटला असं वाटतं. अजून नाही भेटला. पण हे तुम्ही राणे साहेबांच्या कानावर घातलं होतं. राणे साहेबांच्याकडे कधीही राणेसाहेब, आम्ही तीच अपेक्षा होती दादानी जरा लक्ष घालावं. दादा थोडं वयानुसार थोडं इकडे लक्ष घालत नाही दिसतंय आणि त्यांना पण त्रास देण्यात काय माझा हेतू नव्हता. आज उद्या बरं ह्यांच्यात कसं शेवटी मुलगा आहे आणि त्या मुलाबद्दल आपण एखाद्या कुटुंबात काडी लावणं हे बरोबर नाही. आज आपण थांबू शकतो पण त्यांच्यात बाप बेट्यांच्यात भांडण नको आपल्यामुळे, म्हणून मी त्यांच्या कानावर विषय काय घातला. या 2 दिवसात आणखीन गळतील असा तुमचा अंदाज आहे? नाही, मी काय असं बोलू शकत नाही. शिवसेना आणि आपल्या कार्यपद्धतीवर खुश होऊन स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं आमदार सदानंद चव्हाण म्हणाले. निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर त्यांचे सर्व मंगेश शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी स्वाभिमान पक्षाचे या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना तुम्ही त्यांचं मनपूर्वक. आता प्रश्न विचारता की जादूचा प्रश्न नाही की मंगेश शिंदे मला वाटतं गेल्या 2 वर्षापूर्वी मला एकदा भेटले. त्याने एक वाक्य वापरलं होतं, मी सगळ्या ठिकाणी फिरलो पण तुमच्यासारखं नेतृत्व मी अनुभवलं. एक वाक्य सुचत त्यांचं मी त्यावेळेस ऐकलं की ते शिवसेनेमध्ये परत येऊ इच्छित नव्हते असं तुला पाहत नाही, परंतु जिथे काम करते तिथे निश्चित थोडं करावं अशा पद्धतीनं त्यांचा तो प्रयत्न. आज तुम्ही एक प्रश्न त्यांना विचारा की तुमच्यामुळे शिवसेनेला काय फायदा होईल किंवा काय तोटा होईल. मी निश्चितपणे सांगतो की मंगेश शिंदे आणि त्यांच्या सहकार्यामुळे शिवसेनेला 100% फायदा, इतरांना तोटा होईल. दरम्यान स्वाभिमान पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसह ज्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्यामुळे आपला विजय अधिक सुकर झाला असून मताधिक्यामध्ये वाढ होईल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केला. म्हणजे आज शिवसेना पक्षामध्ये स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मेघनाताई शिंदे ज्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप रिपाई महायुतीचा उमेदवार म्हणून मला पूर्ण सहकार्य करण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आमचे आमदार माननीय सदानंद चव्हाण यांचं जे काम करण्याची पद्धत आहे, आमचे तालुका प्रमुख प्रतापराव शिंदे, क्षेत्रप्रमुख बाळासाहेब कदम, ह्या सर्व शिवसेना परिवार जो आहे संगमेश्वर चिपळूण या संपूर्ण भागातला, यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि नक्कीच खात्री आहे की मंगेशराव शिंदेंसारखा एक जुना जाणता स्वाभिमान पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि सभापती मेघनाताई शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकारी ज्या वेळेला शिवसेना पक्षामध्ये काम करायला तयारी दाखवलेली आहे त्याच वेळेला त्यांच्या येण्याने ह्या शिवसेना भाजप परिवाराला आणखी बळ येईल आणि माझा जो विजय आहे त्या विजयाचं अजून जे लीड आहे ते वाढण्यामध्ये मदत नक्कीच होणार आहे. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
मी आणि माझे सगळे अधिकारी, त्याच्यामुळे मी असेल, माझे ॲडिशनल कलेक्टर, RDC, सगळे डेप्टी कलेक्टर, इतर सर्व खात्याचे अधिकारी हे याच्यासाठी तयार आहेत. सोबतच माझे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जे असेंब्ली सेगमेंटला काम करतात, ही सगळी मंडळी त्यांच्या हाताखाली काम करणारे जवळजवळ 8,500 लोक जरी बूथवर काम करत असले तर बॅकअप टीम म्हणून त्याच्या मागे जवळजवळ 5,000 ते 6,000 लोक काम करतात. ही सगळी मशिनरी तयार आहे व आम्ही फुली गिअर्ड अप आहोत आणि आमच्या सगळ्यांच्या कामावर 3 निवडणूक निरीक्षक इथं आलेले आहेत. त्याच्यामध्ये जनरल ऑब्झर्व्हर राहुल तिवारी साहेब, एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर मंजुनाथ तागाडे साहेब आणि पोलीस ऑब्झर्व्हर चंदनकुमार कुशवा साहेब यांचं या सगळ्या प्रक्रियेवर नियंत्रण आणि देखरेख आहे. आणि सगळी मशिनरी फुल्ली चार्ज होऊन ही प्रक्रिया अतिशय वेगवान पद्धतीने आणि कुठलीही उणीव राहू न देता मुक्त वातावरणात पार पडेल असा मला विश्वास आहे. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. आणि या माध्यमातून माझ्या प्रिय मतदारांना असा संदेश देईल की आम्ही जर एवढं सगळं काम केलं असलं की मतदान केंद्र सुसज्ज केलेत, तिथं AMF केल्यात, म्हणजे त्यांच्यासाठी रॅम्प आहे, जाण्याची सुविधा आहे, दिव्यांग बांधवासाठी सुविधा आहे, सैनिकासाठी सुविधा केल्यात, जे काम करतात इलेक्शन प्रक्रियेमध्ये त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेट ठेवलं आहे. आम्ही वोटर डेस्कच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली, आपल्या घरोघर वोटर स्लिप पाठवल्या. माझे आपल्याला नम्र आव्हान आणि विनंती आहे की आपण 23 एप्रिल मंगळवार विसरू नका. जे कुठलं तुमचं काम असेल ते सगळं बाजूला ठेवा आणि लोकशाही बलशाली करण्याचा हा जो कार्यक्रम आहे की ज्या माध्यमातून आपण मतदान करणार आहात, आपला लोकप्रतिनिधी, आपले खासदार निवडणार आहात, त्याच्यामध्ये आपण आपला सहभाग घ्यावा अशी माझ्या त्यांना विनंती आहे. KTVला दिलेल्या खास मुलाखतीत बोलताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संपूर्ण मतदान प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. 23 एप्रिल रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. महिने दिवस नाही, काही तास शिल्लक राहिलेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी, रत्नागिरी जिल्हाधिकारी आपण काय नेमकी तयारी झालेली? नमस्कार, मी सुनील चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी 46 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघ. आता सध्या आपली मतदार यादी अंतिम झालेली आहे. आपल्या मतदार यादीमध्ये 14,54,338 एवढे मतदार आहेत. आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील 3 असेंब्ली सेगमेंट आणि सिंधुदुर्गमधले 3 असेंब्ली सेगमेंट असा हा मतदारसंघ आहे. ज्याच्यामध्ये चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर हे आपले रत्नागिरीमधले आणि सिंधुदुर्गमधले कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी असा हा मतदारसंघ आहे. त्यानंतर या मतदारसंघामधील 14,54,338 एवढ्या वोटरपैकी साधारणतः 93% लोकांना आपण फोटो वोटर स्लिप दिलेल्या आहेत. सखी मतदान केंद्र उभारण्यात आलं असून त्या ठिकाणी सर्व महिला कर्मचारी काम पाहणार आहेत. तसंच दिव्यांग मतदारांसाठी खास सोय करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले. ऑब्झर्व्हरने किती आढावा घेतला सखी मतदान केंद्र आणि दिव्यांगासाठी काय काय प्रशासनाने व्यवस्था केली आहे? आपण चांगला प्रश्न विचारला मला. सखी मतदान केंद्र आपण याच्यामध्ये 6 करणार आहोत. प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये 1 याप्रमाणे आपण सखी मतदारसंघाची रचना केलेली. सखी मतदारसंघाचा उद्देश असा आहे की यामध्ये सगळं तिथलं कामकाज हे महिलांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. याच्यामध्ये चिपळूणमधलं बहादूर शेख ओझरवाडी, रत्नागिरीमधलं नगर परिषद वॉर्ड नंबर 6, लांजामधलं 604 नंबरचा, त्याच्यानंतर लांजामधलं 1 केंद्र आहे, कणकवलीमधलं कळमठ म्हणून केंद्र आहे, कुडाळमधलं कावी काटे आणि सावंतवाडीमधलं सावंतवाडी अशा या ठिकाणी आपण महिलांच्या माध्यमातून ही केंद्र मॅनेज करणार आहेत. तिथल्या सगळ्या प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर सगळ्या महिला असणार आहेत, शिपाई महिला, पोलीस कर्मचारी महिला, अशा प्रकारे सखी मतदान केंद्र केलं जाणार आहे. या माध्यमातून भारताच्या निवडणूक आयोगाला संदेश द्यायचा की महिलाही सक्षमपणे निवडणुकीचा विषय हाताळू शकतात. सोबतच अशा प्रकारचं काम केल्यामुळे महिलांचाही आत्मविश्वास वाढणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं म्हणून प्रचार आणि प्रसार करण्यात आला आहे. तसंच पहिल्यांदाच समुद्रात जाऊन मच्छीमारांनाही मतदान करण्याचं आवाहन करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण KTV जवळ बोलताना म्हणाले. सागर फेरी म्हणजे बेसिकली हा जवळजवळ 170 किलोमीटर हा सागरी किनाऱ्याचा जिल्हा आहे. आणि याच्यामध्ये बहुतांशी मासेमारीच्या माध्यमातून आपले जीवन जगणारी मंडळी इथं आहे.
तर अशा मंडळींसाठी सुद्धा सागर फेरी काढून 200 बोटींची आपण सागर फेरी केली, ज्याच्यामध्ये मच्छीमारांनी सुद्धा संकल्प केला की आम्ही सुद्धा 23 एप्रिलला म्हणजे मंगळवारी मतदान केल्याशिवाय त्यांच्या बोटी समुद्रात टाकणार नाही. आणि याच्यात एक आनंदाची गोष्ट अशी की या सागर फेरीमध्ये पहिल्यांदा मुस्लिम महिला ज्या कधी बोटीवर जात नाहीत त्यासुद्धा ह्या सागर फेरीमध्ये एका बोटीवर सहभागी झाल्या आणि त्यांनी पण भारताच्या लोकशाहीवर विश्वास आणि आम्ही मतदान करू असं अभिवचन दिलं. याच्याशिवाय सिग्नेचर कॅम्पेन, अनेक प्रकारच्या रॅलीज, त्याच्यानंतर पोस्टर्स, बॅनर्स, नंतर घंटागाडी, कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीमध्ये याच्या क्लिप्स ठेवणे, त्याच्यानंतर 2 व्हिडिओ वॉल आपण लावल्या ज्याच्या माध्यमातून हे सगळे मेसेज मतदानाच्या बद्दलचे, EM-VVPAT बद्दलचे किंवा हा त्योहार आहे किंवा हा सण आहे असा एक संदेश आपण लोकांपुढे देण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं, त्यांच्या सेवेसाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याची ग्वाही पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. 23 एप्रिलची मतदान प्रक्रिया शांततेत निर्भयपणे पार पाडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे म्हणून आपण काय जिल्हावासियांना आणि मतदारांवर करू इच्छिता? सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना माझं आव्हान असेल, सर्वप्रथम आपण हा आपला मतदानाचा हक्क निश्चितपणे बजावावा. म्हणजे आपला अधिकार असून जर आपण तो नाही बजावला तर त्याच्या परिणामांना जर आपल्याला नंतर जर प्रशासन ढिलं पडलं, सरकार ढिली पडली तर याची जबाबदारी कदाचित आपल्याला घेता येणार नाही जर आपण आपला हक्क बजावला नाही. तर त्याकरिता मोठ्या प्रमाणात लोकांनी मला असं वाटतं की मतदान केंद्रांवर आलं पाहिजे आणि मतदान आपल्या चॉईसच्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून माझं हे म्हणणं आपल्याला असेल की आपण अतिशय शांततेत यावं, सर्वांनी एकत्रच यावं, असं करू नये. जे आपल्याला जे काही नियम बंधनं सांगण्यात आलेली आहेत ती पाळण्याचा प्रयत्न करावा. ज्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला मोबाईल घेऊन जाण्याचा अधिकार नाही आहे केंद्रामध्ये, तर ते कटाक्षाने आपण टाळावं. काही लोकांनी इतर जिल्ह्यामध्ये असं आढळून आलं आहे की ते मतदान करतानाचे फोटो काढून अपलोड केलेत आणि त्यामुळे काही गुन्हे दाखल झालेले आहेत. अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये येऊ नये अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि मला खात्री आहे की आपल्याकडचे नागरिक लॉ अबायडिंग सिटिझन्स आहेत, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता भयमुक्त वातावरणात ही निवडणूक KTVला दिलेल्या खास मुलाखतीत बोलताना पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी मतदानाच्या दिवशी कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे याबाबतची माहिती दिली. आपण प्रत्येक बूथवर आपले किती पोलीस राहणार आहेत? साधारणतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे मतदान केंद्र आहे सर्व त्या ठिकाणी 1942 त्याच्यावर तुमचे पोलीस कसे राहणार आहेत? 1711 जे आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. म्हणजे त्यातले 2 मतदारसंघ आपल्याला माहिती आहे की रायगडमध्ये येतात आणि 3 मतदारसंघ हे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये येतात. तर हे एकूण 1711 बूथ आहेत. या ठिकाणी आपण 1510 कर्मचारी, त्याचा स्केल ठरलेला आहे की एक बूथ असेल तर सिंगल बूथ बिल्डिंग असेल तर तिथे पोलीस, 2 बूथवाली बिल्डिंग असेल तर 1 पोलीस 1 होमगार्ड, अशा पद्धतीचं एक स्केल नेमून दिलेलं आहे. त्या स्केलच्या हिशोबाने गेलं तर 1510 कर्मचारी आणि 280 होमगार्ड अशा पद्धतीने आपल्याला मॅनपॉवर. मतदान हा प्रत्येक मतदाराचा हक्क असल्यानं तो त्यानं न विसरता बजावावा असं आवाहन पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी केलं आहे आणि आचारसंहिता सुरू झाल्यापासून आजपर्यंत कोणत्या प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या त्याची माहिती दिली. दरम्यान साधारणतः काय काय घडामोडी घडल्या ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेष? लार्जली रत्नागिरी जिल्ह्याचा जो काही हा कालावधी आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागल्यापासूनचा शांततेत केलेला आहे. किरकोळ 2-3 घटना घडल्या होत्या, त्याच्या अनुषंगाने ज्या तक्रारी आल्या त्यानुसार काही कारवायासुद्धा करण्यात आलेल्या आहेत. अशा आपण ज्या ज्या ठिकाणी असे काही घटना निदर्शनास आलेल्या आहेत त्यानुसार कारवाई केल्या. त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की एका गाडीवर पोस्टर बॅनर विना परवाना लावले होते, CVGLवर तक्रार झाली, तिची FIR दाखल करण्यात आली. विना परवाना झेंडे लावण्यात आले होते दापोली या ठिकाणी BSPच्या कार्यकर्त्यांकडनं, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्याचप्रमाणे मध्ये आपले याचे उमेदवार आहेत स्वाभिमान पक्षाचे, त्यांची गाडी चेक करताना काही प्रकार घडला होता, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तर असे किरकोळ प्रकार आहेत. ग्रामपंचायतीने काही टिपॉयचं वाटप केलं होतं MCC नंतर, त्याच्या अनुषंगाने इलेक्शनचा गुन्हा दाखल होता.
काही अंगणवाडी सेविकांनी इलेक्शनचं काम करण्यास नकार दिला म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यातर्फे फिर्याद देऊन तसे काही गुन्हे दाखल करण्यात आले. तसे 4 गुन्हे आहेत. अशा प्रकारचे गुन्हे आहेत, परंतु लॉ अँड ऑर्डर अफेक्ट होणारा असा कसलाही प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये अजून घडलेला नाही. स्थानिक पोलिसांबरोबरच परजिल्ह्यातील पोलीसही निवडणूक मतदानाच्या दिवशी तैनात राहणार असल्याचं पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे म्हणाले आणि एकूणच बंदोबस्ताची रूपरेषा KTV जवळ बोलताना सांगितली. एकूण बंदोबस्ताला किती पोलिसांची टीम लागणार आहे? किती अधिकारी, किती कर्मचारी आणि किती पोलीस सर्व? आपल्या जिल्ह्यात जवळजवळ 1290 कर्मचारी हजर आहेत जे आपल्या जिल्ह्यातील आहेत. तर या 1290 कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त बाहेरून आपल्याला 1025 कर्मचारी हे वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे यांच्या मदतीला आम्हाला एकूण 3 कंपनी ज्या आहेत CRPF आणि SRPFच्या मिळून, 1 CRPFची आणि 2 SRPFच्या ह्या प्राप्त आहेत. स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्ताकरिता खास 2 प्लाटून वेगळी याच्या व्यतिरिक्त मिळालेली आहेत आणि 700 होमगार्ड्स त्या व्यतिरिक्त या पोलिसांच्या व्यतिरिक्त या कामकाजासाठी आम्हाला प्राप्त झालेले आहे. निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडताना मतदारांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी पोलीस दलातर्फे रत्नागिरी शहरात संचलन करण्यात आलं. 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 कव्हर करणार आहे. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा इथं सुरू असलेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक सोहेल साखरकर यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. नेहमीचं पाणी आहे ना, कधी पण असं नळाला या पाणी येत नाही आणि नेहमी आम्हाला थंय जाऊचा पडते पाण्याला. कधी पाणी आम्हाला मिळत नाही. ह्या लोकांना पाणी नळवाल्याला नाही भेटत तर आम्हाला काय भेटतील? आणि आमचे रोजे येतात, मग आम्हाला असाच करायचं पडेल रोज. पाणी बघा आधी कसं येते. कधीपासून पाणी मिळत नाही तुम्हाला? महिनाभर झाला कोण बोलत नाही, कोण येत नाही. बायका गेल्यावर त्या नलवल्याच्या इकडे, मग तिकडे गेल्यावर तो थोडं पाणी सोडते. आमच्या सोडते. काय सांगलं त्यांनी? नवऱ्याला घ्या जायला पाणी सोडा बोलते. अच्छा, कोण नगरसेवक नाव काय तुमचं? नाव सुवेल पुन्हा सांगा. साखरकर. काय बोलले तुम्हाला? तुम्ही ना जावा आणि आम्ही इथं मुंबईला आहो, मी इथं आहो ना, आपल्या नवऱ्याला घ्यायचा ना जायचा. हा पाण्याचा प्रश्न किती दिवस चालू आहे तुमच्याकडे? साधारण महिना झाला पुरा. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा इथं गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे महिला वर्गानं मतदान न करण्याचा निर्णय घेतला. खराब पाण्यात पाणी पण नाही. महिना 15-15 दिवस 15 मिनिटं 10 मिनिटं 5 मिनिटं पाणी कसं होईल? पब्लिक काय करेल? किंवा 4 हंडे 5 हंडे एक टपन का होईल? तुम्हाला कधी पब्लिकला बसेल, तुमच्या घरी फॅमिलीला बसवेल पाणी, मग आम्ही फॅमिली कसं करायचं? तुम्ही बोला. अर्ज पण दिलेले, लेटर पण दिलेले, सगळे जाऊ आलेले, तरी पण लक्ष नाही देत, तरी पण कोणी येत नाही. हर हमेशा इकडे येतात पण साहेब बोला, पाणी आले बोला, अध्यक्ष बोला, कोण आमच्या इकडे फिरून नाही बघ. पाणी आलेलं आपल्याला पाणी आले पण येत नाही. डायरेक्ट बोलतात की साहेबाजवळ जावा, म्युन्सिपालिटी कंप्लेंट द्यायचा. पाणी अजिबात लक्ष देत नाही. मग करायचं काय? पाण्याची टंचाई आहे, आम्ही याच्या पुढे मतदान करणार नाही. आता ह्याच्या पुढे काय बोलायचं नाही देणार. मिरकरवाडा येथील पांजरी मोहल्ला, खडक मोहल्ला आणि मधला मोहल्ला येथील पाणी टंचाईकडे नगरसेवक आणि रत्नागिरी नगरपालिका दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांनी KTV जवळ बोलताना प्रचंड नाराजी व्यक्त केली. धरण उशाला आणि कोरड घाशाला अशी अवस्था सध्या मिरकरवाडाच नव्हे तर साऱ्या रत्नागिरी शहराची झाली आहे. आज काही ठिकाणी पाणी येतंय
तर काही ठिकाणी अजिबात नाही अशी परिस्थिती रत्नागिरी शहराची झाली आहे. तरी प्रशासनानं याची वेळीच दखल घेतली नाही तर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक व्हायला उशीर लागणार नाही. कधीपासून आणि तुम्ही मत द्यायला येणार आणि मत तुम्हाला आम्ही देतो ना, पाणी कोण आम्हाला देणार? मग हा बघा 2 अंडे पाणी नाही मिळले आहे. आम्ही रोज 200-300 रुपयाचं पाणी विकत घेतो आणि आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही. आमचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा. पाणी आम्हाला अजिबात मिळत नाही न, पाणी काय आम्हाला ये नाही. 8-8 दिवस आम्ही विकत कधी भरणार पाणी? आणि तुम्ही मत्तापुरते येता, मत्त झाले की 5 वर्ष लक्ष झाला नाही अजिबात. आम्ही रोज रोज पाणी विकत कधी खाणार? ह्या काय आम्ही करूचा? पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असताना स्वाभिमानला पडलं खिंडार. जिल्हाध्यक्षांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत केला जाहीर प्रवेश. मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची ग्वाही. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं, बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सतर्क. पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांचं प्रतिपादन. आणि अनियमित पाणी मिळत असल्यानं रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील ग्रामस्थ संतप्त. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.